बाप करी जोडी लेकराची उडी आपुली कुरवंडी वाळवूनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवूनी भार खांदी घालोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवुनी भार खांदी तुका म्हणे निधी गांजू आणि काशी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवुनी भार खांदी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननीत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहास्तं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानीशवादापनुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरिया वार करी संताच्या मस्तक माझा पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या बाप करी जोडी लेकुराची उडी आपुले कुरवंडी वाळवूनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवूनी भार खांदी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता करता निरूपणा करता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्वसंत अनंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील चार चरणाचा अतिशय महत्वाचा आणि अतिशय गोड अशा प्रकारचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाप लेकरांकरता काय करतो त्याचं दिग्दर्शन या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. विठाला विठाला प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पुजण्याआधी दोन शब्दाचा परिहार ठेवणं कर्म प्राप्त असेल. आपल्या श्री क्षेत्र चास या पवित्र क्षेत्रामध्ये
ज्या निमित्तानं खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी ज्यांचं वयाच्या 75-76व्या वर्षी दुःखद अशा प्रकारचं निधन झालं, ते श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी राधाकिसन केरू रेवगडे बाबा. आणि या बाबांच्या श्राद्ध विधीच्या निमित्तानं आज आपण त्यांना अखेरची आदरांजली, तिलांजली, श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहोत. आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी, भगवान बालाजीच्या चरणी एक प्रार्थना करू. ए भगवान, या गेलेल्या वारकऱ्याला, जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे आणि त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा रेवगडे परिवार, त्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मातोश्री सुमनबाई राधाकिसन रेवगडे, त्याचप्रमाणे त्यांचे 2 भाऊ, 3 बहिणी, 2 मुलं, त्यामध्ये सीताराम राधाकिसन रेवगडे आणि आत्माराम राधाकिसन रेवगडे, पत्नी, 2 भाऊ, 3 बहिणी, 2 मुलं, त्याचप्रमाणे त्यांच्या 2 कन्या अलकाताई आणि लताताई, पुतणे, पुतण्या, जावई, नातू, पंतू, असा सगळा हा रेवगडे परिवार. आणि नक्कीच बाबांच्या जाण्यानं या परिवाराला, या कुटुंबाला दुःख होणं स्वाभाविक आहे. परमेश्वरा, या दुःखातून सावरण्याची शक्ती या कुटुंबाला, या परिवाराला दे आणि गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे, अशी प्रभू परमात्म्याच्या चरणी विनम्र भावानं प्रार्थना करून कीर्तन सेवेच्या निमित्तानं निवडलेल्या अभंगाला काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण, आमंत्रण ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं गेलं, ते आमच्या सर्वांचे हृदयाभिन्न अशा प्रकारचे मित्र, आमचे दशरथ राजे खैरनार, त्यांच्या आग्रहानं खरं तर ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली गेली. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील गोड गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी सुंदर अशा प्रकारची चाल आपल्यासमोर खरं तर स्वरबद्ध केली. ती सगळी गायनाचार्य मंडळी, अतिशय सुंदर अशा प्रकारचा मृदंग ज्यांनी आपल्यासमोर वाजतोय, मृदंगाचार्य, त्यांच्याही चरणी विनेकरी असतील, आपण सगळी टाळकरी असतील, संवादिनी वादक असेल आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे स्पीकरवाले, अगदी त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित या परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि शेती क्षेत्रातील आपण सर्व जमलेले या कुटुंबावरती प्रेम करणारे पै पाहुणे मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून या भंगाचा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, खरं तर आजचा हा श्राद्ध विधी या ठिकाणी संपन्न होतोय आणि श्राद्ध विधी हा मरणोत्तर केला जाणारा विधी आहे. आपल्या वैदिक परंपरेचा, आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या हिंदू संस्कृतीचा जर विचार आपण केला तर आपल्याकडे काही मरणोत्तर विधी करण्याच्या परंपरा आहे. ज्यावेळेस शरीर पडतं आणि शरीरामधून ज्यावेळेस जीवात्मा शरीराला सोडून निघून जातो ना, त्या संबंधाने काही देह संबंधाने आणि काही आत्मसंबंधाने विधी करण्याच्या परंपरा आहे. त्यातला पहिला विधी केला जातोय, त्याचं नाव आहे अंत्यविधी. 10 दिवसाने एक विधी केला जातोय, त्याचं नाव आहे दशक्रिया विधी. 2 आणि वर्षांती एक विधी केला जातोय, त्याचं नाव आहे श्राद्ध विधी. 3, ऐका जरा लक्षपूर्वक कीर्तना, हे 3 विधी करण्याची परंपरा आपल्या भारतवर्षामध्ये, त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि आपल्या वैदिक परंपरेमध्ये या 3 विधी करण्याच्या परंपरा आहे. अंत्यविधी, दशक्रिया विधी आणि श्राद्ध विधी. पण ऐका, अलीकडच्या काळामध्ये, वर्तमान काळाचा विचार जर केला तर अलीकडे 4 पुस्तकं शिकलेली माणसं, थोडी विज्ञानाची भाषा जाणणारी माणसं, शिकून जरा प्रगत झालेली माणसं, बुद्धी जरा विकसित झालेली माणसं, ते सांगतात काय नाही हो, तुम्हाला कुणी सांगितलं अंत्यविधी करा, दशक्रिया विधी करा आणि श्राद्ध विधी करा? काय नाही महाराज, अरे एकदा माणूस मेला म्हणजे गेला, त्याचं काहीही मागे शिल्लक राहत नाही, असं एक मत आज या जगामध्ये पाहायला मिळतंय. त्याचं सरळ मत त्यांनी जगाच्या समोर प्रस्थापित केलं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा या देहाची राग झाली रे झाली
का पुन्हा काहीही शिल्लक राहत नाही असं म्हणणारा एक वर्ग या जगामध्ये. आणि तुम्हाला कोणी सांगितलं विनाकारण अंत्यविधी करा, दशक्रिया विधी करा, श्राद्ध विधी करा, काही कुणी सांगतं तुम्हाला नवगच काही करत बसता तुम्ही, असं म्हणणारा एक वर्ग आहे. पण आपण त्याला प्रश्न विचारू, काय बाबा तू सांगतो बाबा हे करू नये, बरोबर आहे, करू नये तुझं मत आहे, आम्ही तुझं ऐकू. अरे पण हे नाही केले तर त्याचा परिणाम काय होतो तुला माहितीये का? किंवा हे विधी केले तर त्याचा परिणाम काय होतो हे तुला माहितीये का? काय होतं, एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचा परिणाम जर माहित नसेल तर त्या माणसानं विनाकारण बोलू नये. ऐका ऐका ऐका, माणसाला परिणामाची जाणीव असली पाहिजे महाराज. हे केल्याच्या नंतर काय होईल, हे नाही केल्याच्या नंतर काय होईल याची जाणीव आपल्याला नसेल तर माणसानं मौन धरलेलं चांगले. पण काही काही माणसं आपल्याला पाहायला मिळतात महाराज, त्याला काय होतंय, त्याला काय होतंय, त्याला काय होतंय म्हणणाऱ्या करता संत वाङ्मयामध्ये आपल्याला प्रमाण पाहायला मिळतील. नाही केले तर त्याचाही परिणाम संत वाङ्मयामध्ये आलाय आणि केले तर त्याचाही परिणाम संत वाङ्मयामध्ये आलाय. ऐका, आपण सगळे या महाराष्ट्रात राहणारी माणसं आहोत आणि आपला सगळ्यांचा ज्ञानोबा तुकोबारायांवरती काय आहे? तुम्ही नाराज आहे माझ्या काही? अरे बोला ना मग. आपला सगळ्यांचा ज्ञानोबा तुकोबारायांवरती काय आहे? भरोसा आहे, विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास. संतांच्या चरणावरती, संतांच्या वचनावरती आमचा सगळ्यांचा काय आहे? विश्वास आहे. आणि मग तेच तुकोबाराय गाथ्यामध्ये सांगतात. ऐका, तुकोबारायांचा गाथा म्हणजे साक्षात पंचम वेद आहे. तुकोबारायांचा गाथा म्हणजे साक्षात पंचम वेद आहे. हे तुकाराम महाराजांनी नाही सांगितलं. तुकोबारायांचे एका काळामध्ये कट्टर विरोधक असणारे ते तुकोबारायांच्या गाथ्याचं वर्णन करतात. चहुवेदाचे केले विवरण, अर्थ हे गहन करुणी ठेला, अर्थ हे गहन करुणी ठेला. चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे केले विवरण, अर्थ गहन करुणी ठेला, अर्थ गहन करुणी ठेला. काय वर्णन केले महाराज रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांचं. तुकोबारायांचा गाथा म्हणजे सामान्य नाही म्हटले. चहुवेदाचे केले विवरण, अर्थ ही गहन करुणी ठेला. तुकोबारायांचा गाथा म्हणजे 4 वेदाचं केलेलं विवरण म्हणजे तुकोबारायांचा गाथा आहे. आणि त्या तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी या संबंधाने बोललेले काही विचार आपल्याला पाहायला मिळतील. हे विधी करावेत का न करावेत असा प्रश्न ज्याच्या समोर उभा राहतो ना, त्याच्याकरता तुकोबाराय बोललेत. ऐका, मला सगळ्यांना विचारायचं आहे. आज खरं तर हा रेवगडे परिवार, तसं पाहिलं तर हा आध्यात्मिक धार्मिक अशा प्रकारचा परिवार आहे. ऐका, आध्यात्मिक धार्मिक अशा प्रकारचा परिवार आहे. अर्थात ज्यांचा श्राद्ध विधी अर्थात पुण्यतिथीचा विधी या ठिकाणी संपन्न होतोय ते आदरणीय राधाकिशन बाबा. आपण त्यांच्या कपाळाकडे पाहिलं, आपण त्याच्या गळ्याकडे पाहिलं, आपण त्याच्या डोक्याकडे पाहिलं आणि आपण त्याच्या अंगाकडे जर पाहिलं तर सरळ मूर्ती आपल्याला दिसती. ते कसे होते? अरे ते कसे होते? वारकरी होते. डोक्यामध्ये टोपी आहे, कपाळाला गंध आहे, अंगामध्ये नेहरू आहे आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आता वारकऱ्याचं लक्षण हेच आहे. ते वारकरी होते हे सरळ झालं. आता ते वारकरी होते म्हटल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे असणारी सगळी पिढी, त्यांची मुलं असतील, त्यांची मुली असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, मला वाटतं हा सगळा परिवार सुद्धा आध्यात्मिक असायलाच पाहिजे आणि असेलच, याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. मग ऐका, मला सगळ्यांना विचारायचं आहे, आपण ज्या
पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं, श्राद्ध विधीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत ना. मला सगळ्यांना एक विचारायचं आहे, इथं बसलेल्यापैकी असा एकही माणूस नाही का ज्याच्या घरातलं आतापर्यंत कुणी गेलेलं. अरे बोला ना, आतापर्यंत असा एकही माणूस नाही का ज्याच्या घरातलं आतापर्यंत कुणी गेलेलं नाही. म्हणजे कुणी ना कुणी आतापर्यंत गेलेले. मी म्हणतो इथं बसलेले एखाद्या माणसाचे वडील जिवंत असतील, आजोबा गेलेले. एखाद्याचे आजोबा जिवंत असतील, पणजोबा गेलेले. एखाद्याचे पणजोबा जिवंत असतील, खापर पणजोबा. काय ताकद आहे बोलायची आई म्हणून. हा, खापर पणजोबा तर इथं बसलेले बहुतेक कोणाचेच नसतीलच. एवढंच नाही बर का दादा, इथं बसलेल्या शेकडा 99% लोकांना खापर पणजोबाचं नाव सुद्धा माहित नसेल. हा ऐका, म्हणजे आपल्या घरामध्ये आतापर्यंत कुणी नाही तर कुणी गेलेलंच आहे. मग मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, कुणीतरी गेलेलं आहे आणि कुणीतरी, तुम्हाला काही भरोसा नाही का, जाणारच आहे म्हणा. ऐका, कुणीतरी गेलेलं आहे आणि कुणीतरी जाणार आहे. मग मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, जी व्यक्ती जाणार आहे आणि कुणीतरी गेलेले, जाताना त्या व्यक्तीनं आम्हाला शाप द्यावा असं वाटतं का जाताना आशीर्वाद द्यावा असं वाटतं? आता बोला जोरात. हा, काय इच्छा आहे सगळ्यांची? सगळ्यांना हेच वाटतं, आमच्या कुटुंबात जाणाऱ्या पितरांनी आम्हाला जाताना काय दिला पाहिजे? आशीर्वाद दिला पाहिजे. मग आशीर्वाद हवा असेल तर आम्ही हे 3 विधी केलेच पाहिजे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सया कुळ. म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती सदा जाते, कल्याण इच्छिती सदा जाते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा जाते, कल्याण इच्छिती सदा जाते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा जाते, कल्याण इच्छिती सदा जाते. काय गोड प्रमाणे तुकोबारायांचं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. एक, कल्याण इच्छिती सर्व काळ, असे अनेक पाठभेद आहे त्याच्या संबंधाने. पण कल्याण इच्छिती सर्व काळ, सर्व काळ त्या कुटुंबाचं कल्याण अपेक्षा व्यक्त करतात. कोण? आपले गेलेले पितर. आमच्या कुळामध्ये अशी पुत्र जन्माला आले, आमच्या कुळामध्ये असे सुपुत्र जन्माला आले का त्यांनी आमच्या कुळाचा काय केला? उद्धार केला. उद्धार केला म्हणून ते जाताना आशीर्वाद देतात. मग तुम्ही म्हणाला महाराज आम्हाला त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही, मग तुम्हाला त्यांच्या शापाला सामोरे जावं लागेल. आहा कटा त्याची वंशीधुराचारी पुत्र झाला, वंशीधुराचारी पुत्र झाला, वंशीधुराचारी पुत्र झाला, वंशीधुराचारी पुत्र झाला. कटाचे करीती पितर, कटाचे करीती पितर, कटाचे करीती पितर, कटाचे करीती पितर. हा वंशीधुराचारी पुत्र झाला, वंशीधुराचारी पुत्र झाला, वंशीधुराचारी पुत्र झाला, वंशीधुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. क्या बात आहे. एकदा जोरा टाळ्या वाजवा जरा. अतिशय सुंदर अशा प्रकारची साथ आहे. ऐका, तुकाराम महाराज सांगतात, ते जातानी असा भाव व्यक्त करतात, आमच्या कुळामध्ये अशी ब्याद जन्माला आली नसती तर. म्हणा पुढचं, बरं झालं असतं असं म्हणू नये, असं म्हणू नये. असं वाटत असेल तर आपण हे 3 विधी केले पाहिजे. कोणते कोणते? अंत्यविधी 1, दशक्रिया विधी 2 आणि श्राद्ध विधी 3. आणि मला वाटतंय आज या परिवाराने आपल्या वडिलांचे अंत्यविधी केला, दशक्रिया विधी केला आणि आजचा हा शेवटचा विधी श्राद्ध विधी या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या श्राद्ध विधीच्या निमित्तानं आदरणीय बाबांना श्रद्धांजली समर्पित करण्याकरता, गेलेल्या पितरांना काहीतरी देण्याकरता आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे. मग काय द्यायचंय आपल्याला? ऐका, काय आहे
ज्यावेळेस आपल्या कुटुंबातली व्यक्ती निघून जाते, मला वाटतंय जाताना आपल्याकरता घर बांधलं, आपल्याकरता जमिनी घेतल्या, आपल्याकरता गाड्या घेतल्या, आपल्याकरता पैसा जमा करून ठेवला, सगळं आपल्याकरता जमा करून ठेवलेले. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, एखादी व्यक्ती ज्यावेळेस कुटुंबामधून निघून जाते, जाता जाता त्यांनी आपल्या कुटुंबाकडे मागितलं का हो मला, मी 5 घरं बांधली त्याच्यातलं एक मला द्या. नेलं का जातानी? नाही नेलं. चांगल्या 7-8 गाड्या असतील, जाताना एक गाडी माझ्या बरोबर पाठवून द्या. नेली का हो? नाही नेली. जाऊ द्या, एवढी जमीन घेतली मी 5-50 एकर, त्याच्यातली मला एक 2-4 बिघे. नेली का? नाही नेता येत. मग काय नाही, भरपूर पैसा कमवून ठेवलेला आहे, बँक बॅलन्स आहे, काय नाही, 1-2 लाख रुपये मला माझ्या बरोबर द्या. नेलं का हो काही? काहीच नेलं नाही महाराज. ऐका, हे सगळं कमवून ठेवलंय कोणाकरता? आपल्याकरता. मग त्यांनी जाताना काहीच नेलं नाही, मग त्यांना काहीतरी देणं आमचं काम आहे का नाही? ऐका, त्यांनी आमच्याकरता घर बांधले, त्यांनी आमच्याकरता जमिनी घेतल्यात, त्यांनी आमच्याकरता गाड्या घेतल्यात, त्यांनी आमच्याकरता पैसा कमवून ठेवला आहे. मग आम्ही त्यांना जमीन देऊ शकत नाही, घर देऊ शकत नाही, पैसा देऊ शकत नाही, गाड्या देऊ शकत नाही, मग काहीतरी देऊ शकतो का नाही? मग जे देऊ शकतो ते मात्र आज आपल्याला द्यायचंय. मग काय द्यायचंय? तुकाराम महाराज सांगतात, इथं केलेलं पुण्य गेलेल्या जीवात्म्याला समर्पित करता येतं. करा हरिभक्ती परलोकीय कामा, सोडविल यमापासून या. त्या यमापासून सोडवण्याकरता आपल्या पितरांना ते मुक्त झाले पाहिजे, त्याच्याकरता काहीतरी पुण्य आपण त्यांच्याकरता समर्पित केलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून जो पुण्य संचय तयार होईल, जे काही अन्नदानाचं पुण्य आहे, जे काही वस्त्रदानाचं पुण्य आहे, जे काही द्रव्यदानाचं पुण्य आहे, आणि या पुण्याच्या माध्यमातून, या भजनाच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून, वस्त्रदानाच्या माध्यमातून जे काही पुण्य आजच्या दिवशी तयार होईल, हे सगळं पुण्य आदरणीय आदरणीय बाबांना हे समर्पित करायचंय. विठाला विठाला आजची ही कीर्तन सेवा आहे. आणि या कीर्तन सेवेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील अभंग गाथेतील एक अभंग मी आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे, की ज्या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबाराय बापाचं वर्णन करतात, बापाचं कौतुक करतात. तो बाप आमच्या करता काय करतो, काय काय केलं, याचं दिग्दर्शन तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. ऐका महाराज, आपण या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये अनेक प्रकारची माणसं या जगामध्ये नांदताना आपल्याला पाहायला मिळतील. पण या अनेक प्रकारच्या माणसाचा विचार न करता आज आपल्याला 2 प्रकारच्या माणसांचा विचार करायचा आहे. इकडे बघा जरा, 2 प्रकारच्या माणसांचा विचार करायचा आहे. एक कृतज्ञ लोकांचा वर्ग आणि 2 कृतज्ञ लोकांचा वर्ग. ऐका, 2 प्रकारची माणसं आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतील, कृतज्ञ आणि कृतज्ञ. उपकाराची ज्याला जाणीव नसते त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि उपकाराची ज्याला जाणीव असते त्याला मात्र कृतज्ञ म्हणतात. आणि मला वाटतंय माणसाचं जीवन कृतज्ञ नसून माणसाचं जीवन कृतज्ञ असावं. ऐका, माणूस कृतज्ञ नसून माणूस कृतज्ञ असला पाहिजे. काय आहे? कृतज्ञच जीवन या जगामध्ये शोभतं महाराज. माणसानं कधीच कृतज्ञ असू नये. कोणाच्या संबंधाने? ज्यांनी उपकार केलेत त्यांच्याबद्दल नेहमी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव असला पाहिजे. अर्जुनाने भगवंताच्या समोर हाच भाव व्यक्त केलाय. काय झालं? कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. दुर्योधनानं सांगितलं, मी पांडवांना सुईच्या टोकावरती एवढं सुद्धा राज्य युद्धाशिवाय देणार नाही, असं मत अर्जुनाने दुर्योधनाने व्यक्त केलं. आणि भगवान म्हटले, ठीक आहे, तू त्यांना देत नाही म्हटल्याच्या नंतर युद्ध करायला हरकत नाही. मग एका बाजूला पांडवांचं सैन्य आणि एका बाजूला कौरवांचं सैन्य, दोन्ही बाजूचं सैन्य कुरुक्षेत्रावरती जाऊन उभे. ऐका जरा, लक्षपूर्वक ऐका. दोन्ही बाजूचं सैन्य कुरुक्षेत्रावरती जाऊन उभे, आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण करण्याकरता साक्षात भगवान कृष्ण परमात्मा घोड्यांची लगाम आपल्या हातामध्ये घेऊन उभा आहे. अर्जुन मागे उभा आहे, बसलेला आहे, आणि दोन्ही बाजूचे सैन्य उभे राहिले. दोन्ही बाजूनं, एका बाजूला 11 अक्षौहिणी सैन्य आणि एका बाजूला 5-7 अक्षौहिणी सैन्य. दोन्ही बाजूचं सैन्य हातामध्ये शस्त्र घेऊन उभे. आणि पांडवांना वाटतं हे राज्य आम्हाला मिळालंच पाहिजे,
आणि कौरवांनाही वाटतं हे राज्य आम्हाला मिळालंच पाहिजे. आता खरं सांगा, दोघांच्याही अंतःकरणामध्ये राज्याची अपेक्षा आहे म्हटल्याच्या नंतर आता काय करावं लागेल? काय करावं लागेल? युद्ध करावं लागेल. कारण युद्धाशिवाय राज्य मिळतच नाही. हो, असं फुकट कुणी देतं का? हो, द्या हो द्या, द्या हो द्या, द्या हो द्या, आमचं राज्य द्या, असं देतं का? हो कुणी नाही देत. वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान द्यावं लागतं महाराज. हा, राज्य असं भीक मागून नाही मिळत. भिकेसाठी कोण राजा देतो? भिकेसाठी कोण राजा देतो? भिकेसाठी कोण राजा देतो? भिकेसाठी कोण राजा देतो? तुका म्हणे बळी देता ते निधान. भिकेसाठी कोण राजा देतो? भिकेसाठी कोण राजा देतो? देता ते निधान. भिकेसाठी कोण राजा देतो? भिकेसाठी कोण राजा देतो? काय प्रमाण म्हटले महाराजांनी, अगदी तंतोतंत. भिकेसाठी कोण कोण राज्य देतो? त्याच्याकरता तुका म्हणे बळी देता ते निधान. वेळ प्रसंगी जीवाचं बलिदान द्यावं लागतं महाराज. बलिदानाशिवाय राज्य मिळत नाहीये. आणि आपलंच पहा ना, या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यास भीक मागून मिळालं का? हो नाही. त्याच्याकरता अनेकांनी स्वतःच्या जे आज काय दिलं, बलिदान द्यावं लागलं. सहज मिळालं नाही. मग राज्याची अपेक्षा दोघांच्या अंतःकरणामध्ये आहे, तर तिथं युद्धच करावं लागणार आहे ना. मग समोरचं दोन्ही बाजूचं सैन्य दोन्ही बाजूने उभं आहे. आणि अर्जुनाने देवाला सांगितलं, शेनयोरू भयोर मध्ये रथम स्थापये मेच्युत. ए भगवान, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करा. भगवंताने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला. आणि अर्जुनाला सांगितलं, पश्य, पहा कोणाला बघायचंय. आणि मग अर्जुनाने समोर पाहिलं. आणि समोर पाहिल्याच्या नंतर अर्जुनाने मागचा पुढचा विचारच केला नाही. रथावरून उडी टाकली, धनुष्य बाजूला फेकून दिला, हात जोडले आणि अर्जुन देवाला सांगतोय, देवा मी यांच्या बरोबर युद्ध करणार नाही. आणि कशा करता आला होता? ऐका ऐका, लय गोड आहे. आला कशा करता होता? युद्ध करण्याकरता आला होता. आणि देवाला सांगतोय, देवा आता मी यांच्या बरोबर युद्ध करणार नाही. अरे पण का करणार नाही असा प्रश्न विचारल्याच्या नंतर अर्जुनाने देवाला सांगितलंय, देवा कसं युद्ध करायचं सांग. जेथेची लाही जे वरू, काय काय बोलला अर्जुन बघा. ज्ञानोबा अर्जुनाच्या मुखातून बोलतात, जेथेची लाही जे वरू तेथेची म्हणी जे व्यभिचारू, तरी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणतोय देवाला, देवा अरे मी काय भस्मासुर आहे का? काय ज्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं आणि त्यांच्याच विरोधात उभं राहायचं, मी भस्मासुर आहे देवा? काय अर्जुनाने वक्तव्य केले महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये आणि पहिल्या अध्यायामध्ये. जवळजवळ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाच्या अगोदर आणि जवळजवळ पहिल्या अध्यायाचा मध्ये सगळं अर्जुनाचंच बोलणं. म्हणजे पहिला धृतराष्ट्र बोलला, नंतर संजय बोलला आणि नंतर अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. पहिल्या अध्यायामध्ये भगवान बोललेच नाहीये. आणि अर्जुनाने जो भाव व्यक्त केलाय ना, तो काय चुकीचा आहे मला सांगा बरं. काय बोलला अर्जुन? अर्जुन म्हणतोय, देवा कसं काय यांच्याबरोबर युद्ध करायचं सांग. अरे हे समोर उभं असणार जे म्हातारा आहे ना, दाढी पिकलेली आहे, केस पांढरी झालेली आहे आणि हातामध्ये धनुष्य बाण घेऊन उभे आहे. ते म्हातारं, त्यांचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. देवा अरे ज्यांनी बोटाला धरून लहानाचं मोठं केले रे, कड्या खांद्यावरती वागवले रे. एक दुसरं म्हातारं आहे ना, ते आमच्या कुलाचे कुलगुरू आहे कृपाचार्य. आतापर्यंत आम्ही त्यांच्याच चरणावरती नतमस्तक होऊन त्यांची कृपा प्राप्त करून घेतली. ते कृपाचार्य हे आमच्या कुलाचे कुलगुरू आहे. दोन. आणि देवा जे तिसरं म्हातारं उभं आहे ना, ते म्हणजे द्रोणाचार्य. ते माझे तर गुरुच रे देवा. जमिनीवरती पाण्याचं थारुळ साचलेलं आहे, वरती मासा अडकवलेला आहे. पाण्यात पाहायचं ना, वरती अडकवलेल्या माशाचा डोळा उडवायचा आहे. हे असं अचूक ज्ञान ज्यांनी स्वतःच्या मुलाला शिकवलं नाही, ते मला शिकवलं. देवा सांग. ते माझे गुरु आहे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. आणि सांग देवा, अरे ज्यांनी आपल्यावरती कृपा केली आहे,
आपण त्यांची सेवा करावी का आपल्या हातानं त्यांना मारावं? देवा सांग. हे कृतज्ञ जीवन जगणं माझ्याच्यानं कधीही शक्य होणार नाही. देवा मी कृतज्ञ नाहीये रे, मी कृतज्ञ. म्हणजे उपकाराची ज्याला जाणीव असते त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि उपकाराची ज्याला जाणीव नसते त्याला मात्र कृतज्ञ म्हणतात. अर्जुनाचं अंतकरण हे कृतज्ञ अंतकरण आहे महाराज. हो, माणूस कृतज्ञ असावं. ज्यांनी कृपा केली, ज्यांनी सहकार्य केले, आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. मग का हो महाराज, कोणाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे? ठीक आहे, सांगा ना आम्हाला. आता सांगतो, ऐका. 1, देवाबद्दल कृतज्ञ असावं. 2, ऋषी मुनींबद्दल कृतज्ञ असावं. आणि 3, जन्म देणाऱ्या मात्या पित्यांबद्दल कृतज्ञ असावं. विठाला विठाला तुम्ही म्हणाल महाराज देवाबद्दल कृतज्ञ असलो पाहिजे, बरोबर आहे. पण देवानं आमच्या करता असं काय केलंय का आम्ही त्या देवाबद्दल कृतज्ञ असलो पाहिजे? तर देवानं काय काय केलंय आमच्या करता हे असं जर कुणी विचारत असेल तर त्याच्याकरता संत वाङ्मयातली सगळी प्रमाणं मी सरळ आपल्या समोर ठेवतो. आता चाली म्हणत नाही, कारण अजून बरंच पुढे जायचं आपल्याला. ऐका ऐका, काय काय केलंय देवाचे आमच्यावरती. जर उपकार आहे तर त्या देवानं आम्हाला असं काय दिलंय बरं, त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ असलो पाहिजे. तुम्ही सांगताय देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, देवाचं भजन करा. काय केलं त्या देवाने आमच्याकडनं? असा जर कोणाचा प्रश्न असेल तर तुकाराम महाराजांनी त्यांना उत्तर दिले. काय काय दिले देवानं? ऐका. 1, पहिली गोष्ट, देवानं तुम्हाला आम्हाला हा 3.5 हाताचा मानव देह दिला. कुणी दिला? प्रमाण तसंच आहे, देवे दिला. काय प्रमाण आहे? देवे दिला देह. नरेंद्र मोदी दिला देह असं नाही म्हटले, मग देवे देवानं दिला म्हटले. 1, ऐका झालं. काय दिला देवाने? माझ्याकडे बघा, काय दिला देवाने? देह दिला. 1, महाराज नुसता देह दिला नाही, आणि दिला असता नुसतं देह काय करता आलं असतं? आम्हाला काहीच करता आलं नसतं. हा देह चालण्याकरता देवाने या देहामध्ये एक जीवात्मा प्रविष्ट केला. काय दिला दुसरा? जेने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. कोणाचे? जोया भिवरेच्या तीरी, भिवरेच्या तीरावरती, चंद्रभागेच्या तीरावरती उभा असणारा पांडुरंग परमात्मा त्यानं आम्हाला काय दिला? जीव दिला. 1, ऐका. देह दिला 1, जीव दिला 2. मला एवढ्यावरती देव थांबला नाही हो, एवढ्यावरती देव थांबला नाही. काय उपकार आहे देवाचे आपल्यावरती? देवानं तुम्हाला आम्हाला अलंकृत केलं, अलंकृत केलं. आता इथं माझ्या माता माऊल्या सगळ्या बसलेल्या आहे. खरंच सांगा, तुम्ही सोनाराकडे गेलात, सोनाराला सांगितलं काय नाही 1 किलो सोन्याची वीट पाहिजे, आणि समजा तुम्ही ती 1 किलो सोन्याची वीट आणली, एका दोरीत बांधली आणि गळ्यात घालून तुम्ही गावात फिरू लागले, किती बाया तुम्हाला चांगलं म्हणतील बरं? अरे चांगलं म्हणतील का? सोन्याची वीट आहे मग काय अडचण आहे म्हणायला, पण तरी म्हणत नाही. जर त्याच सोन्याच्या विटेचे काय केले असते? अलंकार, तर गावातल्या महिला विचारायला आल्या असत्या. ऐका ऐका, नुसती सोन्याला किंमत नाही तर सोन्याचे काय बनवल्याच्या नंतर अलंकाराला किंमत आहे. देवानं देह दिला एवढ्यावरती थांबला नाही, देवानं जीव दिला एवढ्यावरती थांबलं नाही. महाराज या देहाला देवानं अलंकृत केलं. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, भवरोग. काय देवाचे उपकार आहे? ऐका. देह दिला 1, ऐका जरा बोटाकडे बघा. देह दिला 1, जीव दिला 2, एवढ्यावरती थांबला नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन.
काय देवाचे उपकार आहे महाराज. कधीतरी आपण आभार मानले पाहिजे देवाचे. देवा काय तू आमच्यावरती उपकार केलेत रे, काय सुंदर अलंकार दिले देवाने. बघा ना अण्णा, कधी कधी जर देवानं आपल्या असं थोडस जरा कधीतरी आभार माना देवाचे. आरशाच्या समोर जा आणि आपल्याला बघा 4 बोटाच्या अंतरावरती इकडे कान आहे, समोर डोळे, अगदी नासाग्र इथे नाक आहे, नाकाच्या खाली तोंड आहे. कधीतरी कल्पना करा थोडी, कल्पना करा देवानं जर डोळे माग दिले असते, नाक इकडे दिलं असतं, तोंड इकडे दिलं असतं आणि कान इकडे दिले असते आणि देह असा असता. समजा कल्पना करा. ताट आपल्या समोर आलेले, पंचपक्वान्नाचं ताट आहे. ताट समोर आलेले, ताटामध्ये पंचपक्वान्न आहे, पण न जाणो त्या ताटामध्ये जर काही कचरा वगैरे पडलेला आहे का नाही. ताट आलेले समोर बरोबर आहे, पण त्या ताटामध्ये कचरा वगैरे जर पडलेला असेल तर हे सामर्थ्य कानात आहे का नाकात आहे. बघा ऐका, हे कोणा सामर्थ्य महाराज, हे विशेष आहे, एकाच दुसऱ्याला कळत नाही. डोळं जे काम करतो ना ते कान करू शकत नाही, जे कान करतात ना ते तोंड करू शकत नाही. मग आता ताट समोर आलेले, त्याच्यात कचरा वगैरे काही पडलेला आहे का नाही हे पाहण्याचं सामर्थ्य कोणात आहे, डोळ्यामध्ये. आणि आपण असं बसलेलो आहे, काय करावं लागले असतं आपल्याला, बघ जरा बघ बघ, डोळ्याला सांगावं लागलं असतं बघ काय कचरा वगैरे पडलेला आहे का. डोळे म्हणले असते काही पडलेलं नाहीये, आणि मग परत सरकून बसला असता, हात मागे सारले असते आणि पहिला गिअर टाकला असता, फस घेतला, घास उचलला. सेकंड, पण इकडं नाक आहे आणि इकडं तोंड आहे. आता कचरा नाही हे डोळ्यानं सांगितलं, पण ते अन्न विटलेलं आंबलेलं काय म्हणता तुमच्याकडे, तुम्ही उपाशी राहता, आंबलेलं बरोबर ना. ते आंबलेलं आहे का नाही हे कोणाला कळतं, बघा डोळ्याला कळत नाही. ते कोणाला दाखवावं लागतं, नाकाला. म्हणजे पहिलं आपल्याला कोणाकडे न्यावं लागलं असतं, नाकाला. नाकाला सांगावं लागलं बस बघ वास घे जरा, नाकाने वास घेतला असता. जाऊ द्या कुठं, ऐका 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 ऐका, डोळ्यानं पाहिलं असतं, नाकानं वास घेतला असता, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड. किती गिअर टाकावे लागले असते, 3. महाराज काय देवाचे उपकार आहे. आता 2 गिअर मध्ये काम आहे, फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड. काय देवाचे उपकार आहे. कधीतरी आभार माना त्या देवाचे. देवा तू आम्हाला सुंदर अशा प्रकारचा देह दिला. 1 देवा तू आम्हाला जीव दिला. 2 देवा तू आम्हाला इंद्रिय दिले. 3 महाराज एवढ्यावरती परमात्मा थांबला नाही. कदाचित देहही मिळाला असता, जीवही मिळाला असता, इंद्रियही मिळाले असते, पण आयुष्यच मिळालं नसतं तर काय करता आलं असतं सांगा. काय देवाचे उपकार आहे महाराज. देवानं तुम्हाला आम्हाला आयुष्य दिलं. वेद सांगतो शतायुर्वै पुरुषाः. काय सांगितलं, प्रत्येक माणसाला देवानं 100 वर्षाचं आयुष्य प्रदान केले. किती वर्षाचं, 100. आणि या 100 वर्षाचं गणित नाथ महाराजांनी नाही सांगितलं, मग या आयुष्यातील एका सेकंदाचं गणित सांगितले नाथ महाराजांनी. किती, मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदिह. एका सेकंदाची किंमत आहे किती, मेरू तुल्य पृथ्वी एवढं सोनं जर दिलं किती नाही मिळणार, 1 सेकंद. मग एका सेकंदाची किंमत एवढी आहे आणि देवानं आम्हाला किती दिलंय, 100. शतगणिले ते अर्धरात्र खाय. म्हणजे 100 वर्षाचं देवानं आयुष्य तुम्हाला आम्हाला दिले. कधीतरी देवाचे आभार मानले पाहिजे का नाही. म्हणजे काय काय दिलाय का, देह दिला 1, तूच सांग, तुला लय जोर आलाय म्हणा एकट्यालाच. ऐका, देह दिला 1, जीव दिला 2, इंद्रिय दिले 3, आयुष्य दिलं 4. महाराज एवढ्यावरती परमात्मा थांबला नाही हो. हा, एवढ्यावरती परमात्मा थांबला नाही. परमात्म्याने तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं. काय दिलं, कहे दान नाही कोठे, कहे दान नाही कहे ज्ञान नाही कोठे. कोठे
अनेक इतर ठिकाणी हे ज्ञान नाही. खरं सांगा बरं, इतर ठिकाणी म्हणजे इतर योनीमध्ये हे ज्ञान आहे का? नाहीये. ऐका, नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलंय. ऐका, आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समसमान. इथपर्यंत झालं, ठीक आहे. काय समान आहे? आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समसमान. पण नाथ महाराज सांगतात, मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण उद्धवा. हा, मनुष्य देहामध्ये देवानं जे ज्ञान दिले ना, ते विशेष ज्ञान आहे. ऐका, इतर ठिकाणी सुद्धा ज्ञान आहे, नाही असं नाही बरं का. ऐका, आपल्याला जे दिलंय तेच त्यांना दिलेले, म्हणजे मानवाला जे दिलंय ना तेच देवानं पशूंना सुद्धा दिलेलं. बघा, आपल्याला देह दिलाय तर पशूंना सुद्धा देह दिलाय. आपल्या शरीरामध्ये जीव आहे तर पशूंच्या शरीरामध्ये सुद्धा जीव आहे. आम्हाला इंद्रिय दिले तर पशूंना सुद्धा इंद्रिय. आपल्याला आयुष्य दिलंय तर पशूंना सुद्धा आयुष्य. आणि आम्हाला ज्ञान दिलंय तर पशूंना सुद्धा ज्ञान आहे, नाही असं म्हणता येणार नाही. त्यांच्या ठिकाणी, पशूंच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान आहे. हो, बघा, आता बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, घराच्या बाहेर गेलं का पाटी लिहिलेली असते, कुत्र्यापासून. काय लिहिले असतं? कुत्र्यापासून सावध रहा. माणूस गेटवर गेला रे गेला का ते लगेच आतून भुंकत, धावत, चावत. कोण? कुत्र. किती पायाचं? 4 पायाच्याच कुत्र्या सांगतोय मी. ऐका ऐका ऐका, माणूस गेटवर गेला का ते लगेच तिकडून भुंकणार, धावणार, चावणार. पण त्याच घरातला माणूस आला का ते कुत्र मात्र त्या माणसाच्या अंगावरती उड्या मारणार. त्याच्यावर भुंकणारही नाही, त्याच्यावर धावणारही नाही, आणि त्याला ते चावणारही नाही. कोण? कोण? मग खरं सांगा, कुत्र्याला ज्ञान आहे का नाही? काय म्हणते तुमचं? आहे ना, आहे ना. ज्ञान नाही असं कसं काय म्हणता येईल? म्हणजे पशूंच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान आहे, आपल्याला नाकारता येणार नाही. पण ऐका, पशूंच्या ठिकाणी जरी ज्ञान असलं ना महाराज, ते देवाचं भजन करण्याचं ज्ञान मात्र त्यांच्या ठिकाणी नाहीये. ते फक्त आणि फक्त कोणाच्या ठिकाणी आहे? मानवाच्या ठिकाणी आहे. म्हणून देवाचे आपल्यावरती विशेष उपकार आहे. विठाला विठाला. मग ऐका, ज्या देवानं हे सगळं आम्हाला दिलेलं आहे ना, मग त्या देवाची कृतज्ञता आम्ही सगळ्यांनी काय केली पाहिजे? मानली पाहिजे. महाराज दिलाय, मिळालाय म्हटल्याच्या नंतर त्या देवाच्या प्राप्ती करता काहीतरी साधनं केलीच पाहिजे. आणि करत नसल तर वाडा सायासे मनुष्य देह पावावा. हे वियाला पुरुषार्थ वाया केवी दवडावा. हे काया वाचा मने करोनी मुरारी उळगावा. हे व्रती एकादशी करोनी परलोक ढाकावा. हे ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. ज्ञानोबरायांचा वासुदेव हा. वाडा सायासे मनुष्य देह पावावा. वियाला पुरुषार्थ वाया केवी दवडावा. जरा सांकेतिक लक्ष द्या जरा. वियाला पुरुषार्थ वाया केवी दवडावा. मग काया वाचा मने करोनी मुरारी ओळगावा. व्रती एकादशी करोनी परलोक ठाकावा. ओम नमो भगवते वासुदेवाया. काय वर्णन केले महाराज ज्ञानोबरायांनी. ए भल्या माणसा, अरे मोठ्या भाग्यानं मिळालाय. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल मनती ते होती. तरी काय
आलेलं काय आहे? निधान आहे. निधान. निधान म्हणजे ठेवा. हा नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती. आणि तरी 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 म्हणजे बाजीची नाही. तरी का चित्ती न धरावे. काय म्हटले तुकाराम महाराज? मला त्या लोकांचं आश्चर्य वाटतंय म्हटले. तरी का चित्ती न धरावे. का तुम्हाला आश्चर्य वाटत नाही बाबा? अरे का तुम्ही त्याचं भजन करत नाही? पहिले उपकार आहे देवाचे. एक त्याच्याबद्दल कृतज्ञ भाव आम्ही व्यक्त केला पाहिजे. काहीतरी उपासना, काहीतरी साधना, काहीतरी त्याच्या प्राप्तीकरता हालचाल केली पाहिजे. एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा आहे मला संतांचे आपल्यावरती उपकार आहे. हो संतांचे आपल्यावरती उपकार आहे. काय केलं संतांनी आमच्या करता? काय ते संतांचे उपकार? तुकाराम महाराज सांगतात संतांचे उपकार हे जगाला सांगण्यासारखे खरंच नाहीये. काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार आता काय सांगू? ऐका 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 लक्षपूर्वक ऐका. संतांचे उपकार आता काय सांगू? कारण सांगायसारखेच नाहीये. हा काय सांगू शब्द व्याकरणाच्या दृष्टीने दोनदा येतो. म्हणजे ज्याच्याबद्दल काही माहितीच नसतं ना तेव्हा येतो, आणि ज्याच्याबद्दल बरंच काही माहिती आहे काय सांगावं असं होतं का नाही? कधी कधी आपल्याला सुद्धा असं पाहायला मिळतं. एखाद्या कार्यक्रमाला गेलो का एखाद्या कार्यक्रमात आपल्याला थोडासा अंदाज हुकला आणि आपण जर गेलो तर तेच हार आपल्या गळ्यात असतात, तेच गुच्छ आपल्याकडे केलं जातं. आणि मग त्यांचं सगळ्यांचं बोलणं झालं का महाराज आमच्या साहेबांबद्दल काहीतरी दोन शब्द बोला. आता परिस्थिती अशी असते त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहीत नसतं. मग आता त्यांच्याबद्दल काय बोलावं लगेच सांगावं लागतं. महाराज साहेबांबद्दल म्हणा ना पुढचं. हे तुमच्या पाठ आहे. काय काय सांगावं त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहितीच नाही. त्यांच्याबद्दल काय सांगणार आहे? बरं सांगायचा प्रयत्न केला तर काय काय सांगायचं? त्यांनी किती खडी खाली पुढचं नको बोलायला. आता जाऊ दे त्या सोडून. काय काय सांगायचं सांगा. त्यांच्याबद्दल काही सांगायसारखंच नसतं ना तेव्हा काय सांगू शब्द येतो. आणि त्यांच्याबद्दल एवढं काय माहीत असतं महाराज काय सांगावं. पण तरी लोकांनी आग्रह केला महाराज संतांचे काय उपकार आहे सांगा. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात सांगण्यासारखे नाहीच पण तुमचा आग्रह आहे म्हणून मज निरंतर जागविते. असं जर कोणी विचारत असेल तर तुकाराम महाराज संतांचे उपकार जगाला सांगायला लागले. ऐका आता काय सांगू आता संतांचे उपकार. त्यातला पहिला उपकार सांगितला मज निरंतर जागविती. काय करता संत? ऐका ऐका काय करता संत? जागवतात. जागवतात. ऐका जागवतात. पण कोणाला? झोपलेल्याला. तुम्ही म्हणाला महाराज अरे आम्ही झोपतच नाही, आम्ही रात्रंदिवस जागेच आहे. हो तुम्ही जागेत, पण तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही कुठं जागेत? बरेच माणसं जागे दिसतात पण बाहेरून काय 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 बरेच जागे दिसतात पण बाहेरून काही. ऐका जागे बाहेर आत निजले. काय म्हटले तुकाराम महाराज? जागे बाहेर आत निजले. बरेच बाहेरून जागे. राऊत महाराजांच्या भाषेत सांगू असे टाळा टाळा पाहतात. हे बाहेरून बाहेरून पाहतात पण आतून झोपलेले ना. आणि जे आतून झोपलेत ना त्यांना जागे करतात. आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो
जागा सोनी दिल्या नाडोनी भागा आता जागा आता जागा आता जागा रे बहिणो जागा आता जागा रे बहिणो जागा जागा रे बहिणो जागा आता 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 जागा रे बहिणो वा क्या बात आहे. असं सगळं गोडची सात संगत असली ना महाराज कीर्तन करायला काय अडचणच येत नाही. ऐका काय म्हटले तुकाराम महाराज, आता जागा रे आता जागा रे जागा उठा उत्तिष्ठत जागृत झोपलेल्याला जाग करतात. ऐका आपल्या संप्रदायामध्ये पहाटेच्या समयाला एक भजन गायलं जातं. काय म्हणतात त्याला? भूपाळी, काकडा, वासुदेव, पांगुळ, मुके, बहिरे, जोगी, पिंगळा. ऐका ऐका हे प्रकरण आहे गाथ्यामध्ये संत मालिकेमध्ये. ऐका पहाटेच्या समयाला पूर्वीच्या काळामध्ये गावोगाव, आता जवळजवळ वासुदेव राहिले नाही महाराज, वासुदेव राहिले नाही. तो वासुदेव गावात येणार आणि गावातल्या लोकांना जाग करायचा. तो उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरली ठेव माथा चुकावी व्यथा जन्माच्या जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जागे जागे बोलती झोपलेल्याला जागा करतात. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. संतांनी वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना जाग केलं महाराज. हा झोपलेला समाज जाग करण्याचं काम जर कोणी केलं असेल या जगामध्ये तर ते पहिलं पाऊल उचल असेल ते आमच्या संतांनी उचलले महाराज. जाग केलं जगाला. हो झोपलेले जागे केले. उठा जागे व्हा आणि देवाचं भजन करा. ऐका नुसतं जाग करून थांबले नाही. ऐका नुसतं जाग करून थांबले नाही. बऱ्याच वेळेला माणसं जीवाला जाग करतात. अरे उठ, अरे पण उठून काय करू हे तर सांग पहिलं. जाग केलं पण नुसतं जाग करून थांबले नाही तर त्या जीवाला संतांनी शिकवलं. हो सहज बोलणी हित उपदेश करोनी सायास शिकविती. हा जाग केलं आणि जाग करून शिकवलं. कसं? तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी आर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, संतांनी आतापर्यंत जगाला जाग करून शिकवलं, जाग करून शिकवलं, योग्य रस्त्याला लावलं, योग्य मार्ग जीवाला दाखवला. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, आतापर्यंत ज्ञानोबरायांपासून तर आज तागायत अगदी निळोबरायांपर्यंतची संत मालिका जर आपण सगळी पाहिली, खरं सांगा त्यांना या मृत्यू लोकामध्ये येण्याची गरज होती का? तुम्ही नाराज आहे माझ्यावर काही? अरे बोला ना. त्यांना या मृत्यू लोकात येण्याची काय गरज होती? हा त्यांना गरज नव्हती, आपल्याला गरज होती. ऐका त्यांना कुठलीच गरज नव्हती, कारण त्यांचं वर्णन असं केलंय. ऐका त्यांचं वर्णन असं केलंय. ऐका धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम आद्य संपन्नम. काय वर्णन केलं त्यांचं? पंचदशिकारांनी वर्णन केलं. त्यांच्या जीवनामध्ये कर्तव्य राहिलं नाही, त्यांच्या जीवनामध्ये प्राप्तव्य राहिलं नाही. थांबायचं ना, एक 10 मिनिटं थांबतो, 10 मिनिटं थांब, 5 मिनिटात. बरं ठीक आहे, ठीक आहे. त्यांना काही कर्तव्य राहिलं नाही पण ते जगा करता आले. जाऊ दे, द्या सोडून. ते जाग करतात 1, शिकवता 2 आणि सांभाळता 3. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती
ऐसे मजे ती सांभाळीत. संतांची जगावरती उपकार आहे. देवानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातला, एक. संतांनी तुम्हाला आम्हाला जागवला, दोन. दोघांची उपकार आहे, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असलो पाहिजे. झालं. पण ऐका, त्या देवाची आणि त्या संतांची प्रत्यक्ष रूप जर आपल्याला शोधायची असेल तर इकडं तिकडं जगामध्ये शोधू नका. आमची आई आणि आमचे वडील हेच आमच्या करता देव आहे. आई आणि वडील हेच आमच्या करता देव आहे. आईची सेवा करा, एक. वडिलांची सेवा करा, दोन. आई वडिलांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. मग तुम्ही म्हणाला महाराज आईनं काय केलं, वडिलांनी काय केलं, तर या दोन्हीही भूमिका संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आई लेकरा करता काय करते हेही सांगितलं आणि बाप लेकरा करता काय करतो हेही सांगितलं. मग आई लेकरा करता काय करते, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवते, प्रसूती काळाच्या वेदना सहन करून जन्माला घालते, तळ हाताच्या फोडासारखं जपून लहानाचं मोठं करते आणि एकदा 4-5 वर्षाचं बाळ झालं रे झालं का तिथून पुढची जबाबदारी मात्र त्या बापाची असते. मग तो बाप काय करतो, बाप करी जोडी लेकुराचे मोडे आपुले कुरवंडे बाप करी जो